अख्ख्या मंत्रिमंडळाला ज्याची आस लागून होती अशा पालकमंत्रीपदाची यादी अखेर प्रसिद्ध झाली। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवलंय। दोन दादांमध्ये रस्सीखेच होत असलेल्या पुण्याचं पालकत्व अजित पवारांकडे चाललंय, तर चंद्रकांत पाटलांना सांगली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यासह मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं, तर बावनकुळेंना अमरावतीसह नागपूरचं पालकमंत्रीपद मिळालंय। यात लक्ष वेधलं ते धनंजय मुंडेंचं नाव पालकमंत्र्यांजीतून नाव वगळण्यात आले। त्यातून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळावं अशी मागणी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केली होती। त्याचप्रमाणे बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी आपल्याकडेच ठेवलं, तर रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यात आदिती तटकरेंना देखील यश आलंय। तुमच्या जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण असणार आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील, तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असेल। तर रायगडचा गड पुन्हा राखण्यात आदिती तटकरेंना यश मिळाले, तर नागपूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंकडे असेल, तर अहिल्यानगरचे पालकमंत्री असणार आहेत राधाकृष्ण विखे पाटील। तर वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन। तर पालघरचे पालकमंत्री असणार आहेत गणेश नाईक, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा असतील, तर यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत संजय राठोड। तर रत्नागिरीचा आपला गड राखण्यात पुन्हा एकदा उदय सामंत यांना यश आलेलं आहे, तर धुळ्याचे पालकमंत्री असणार आहेत जयकुमार रावल, तर जालन्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांच्याकडे। तर नांदेडमध्ये अतुल सावे, चंद्रपूरमध्ये अशोक उईके आणि साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई हे पालकमंत्री असतील। तर लातूरचे पालकमंत्री असणार आहेत शिवेंद्रराजे भोसले, नंदुरबारचे माणिकराव कोकाटे आणि सोलापूरचे जयकुमार गोरे। तर हिंगोलीचे नरहरी झिरवाळ, भंडाऱ्याचे संजय सावकारे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असणार आहेत मंत्री संजय शिरसाट। तर धाराशिवचे पालकमंत्री असणार आहेत प्रताप सरनाईक, बुलढाण्याचे मकरंद जाधव, तर सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे हे पालकमंत्री असणार आहेत। तर अकोल्यामध्ये आकाश पुणकर, गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील आणि वर्ध्यामध्ये पंकज भोयर हे असणार आहेत पालकमंत्री। मुंबई उपनगर, कोल्हापूरला आणि गडचिरोली जिल्ह्याला प्रत्येकी दोन पालकमंत्री मिळालेत। मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सहपालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। कोल्हापूरचं पालकमंत्रीपद प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आले, तर माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री असणार आहेत। गडचिरोलीत स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत। शिवसेनेच्या आशिष जयस्वालांना त्यांनी सहपालकमंत्रीपद देत सोबतीला ठेवलं आहे। दरम्यान या पालकमंत्री पदातून कुणाकुणाचा पत्ता कट करण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूया। धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे दादा भुसे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांचं मात्र पालकमंत्रीपद हुकलेलं आहे। तर विदर्भातील पालकमंत्रीपदाचं नेमकं गणित काय तेही पाहूया। इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवलाय। वाशिमचं पालकमंत्रीपद अनपेक्षितपणे हसन मुश्रीफांकडे गेलंय, तर संजय राठोडांना पालकमंत्रीपद दिल्यास भावना गवळी यांच्या नाराजीची चर्चा होती। तर गोंदियाचं पालकमंत्रीपद प्रफुल्ल पटेलांमुळे राष्ट्रवादीच्याच कोट्यात गेलेलं आहे। तर विदर्भातील नागपूर आणि अमरावती असे सर्वात महत्त्वाचे दोन जिल्हे चंद्रशेखर बावनकुळेंकडे देण्यात आले। तर कोकणातील पालकमंत्री पदाचं नेमकं गणित काय सांगतं तेही पाहूया। योगेश कदमांना पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आलंय। गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम। तर भरत गोगावलेंना डच्चू देत रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यात आदिती तटकरेंना यश आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।